पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। सरचे स्वागत आहे। भोसले साहेबांची मला वाटतं आता आजच पहिल्यांदा ओळख झाली की बरेच दिवसापूर्वी आमचा फोन झाला पण आम्हाला एकमेकांच्या संपर्कात राहता आलं नाही, परंतु आमचे अधिकाऱ्यांनी तो संपर्क चालू ठेवला आणि त्याचा आज दिवस उगवला की आम्ही परत प्रत्यक्षात समोर भेटतोय। तर आता दोन्ही प्लॉट बघितले, खालचा प्लॉट पण बघून आलो, मोठा 6 एकराचा प्लॉट आहे आणि हाही त्यांच्याच घरचा प्लॉट आहे। तर ह्या दोन्हींमधले फरक बघा, छोट्या मोठ्या गोष्टींची नोंदी ठेवा, निरीक्षण बघा। तर हा प्लॉट मध्ये आपल्याला दुरुस्त्या काय आहे तर याच्यामध्ये बेडची उंची नको तेवढी वाढली, ही एक पहिली दुरुस्ती आहे की एवढा बेड उंच असणं आवश्यक नाही। ह्या बेडला होतं काय, झाडाची वाढ चांगली मिळते कारण फॉस्फेट आणि नायट्रोजन युक्त खतं वरच्या कक्षात राहतात, त्यामुळे त्याचाच रिस्पॉन्स चांगला मिळतो। परिणाम स्वरूप क्षार कमी राहतात का तर पोटॅशियम युक्त हेवी मेटल फर्टिलायझर जे आहेत ते खाली उतरतात बेड उंच राहिला की। पण त्या तोटा नेमका मोठा काय होतो की जेव्हा घड भरायची वेळ येते त्यावेळेला ही पोटॅशियम युक्त खतं याला मिळत नाहीत उंच बेडमुळे, आणि त्याचा तोटा होतो की फळं हलकी राहतात। दिसायला फार सुंदर असतो प्लॉट पण वजन येत नाहीत, त्यामुळे किमान आणि कमाल हे दोन्ही अंतर सुद्धा आपल्याला मॅच केलं पाहिजे। दुसरं अजून काय की 2 रोपातलं अंतर पण यांचं थोडंसं अजून जरा म्हणजे ते लई हावरेपणा म्हणा किंवा जवळ झाले जास्त हा, त्यामुळं किमान एक रोप सर्व्हाइव्ह होण्यासाठी जो 35 स्क्वेअर फीट जागा लागतो त्याच्याऐवजी ते आपण आणलं डायरेक्ट 28 स्क्वेअर फूट। हा, 7x4 वरती लागले, 7x4 वरती लागल्यामुळं 28 स्क्वेअर फुटावरती रोप आलं। आता ह्याच्यातनं नोंदणी काय करायच्या की वरती जर बघितलं तर सगळी पानं सशाच्या कानासारखी उभा आहेत आणि उभा पानं असल्यामुळं पानांवरती मिळणारा सूर्यप्रकाश हा पूर्ण पानभर मिळत नाही आणि त्यामुळे दिलेलं खत 100% पचत नाही आणि मग आपण भरपूर सारा खर्च करतो पण 100% त्याचं अन्न बनून पिकाला मिळत नाही। पण उलटा तोटा होतो की अनडायजेस्टिव्ह म्हणजे न पचणारं अन्न जिथं 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 साचून राहतं त्याच्यावरती नंतर डिकम्पोज मोड, लाईव्ह डिकम्पोज मोड म्हणजे रोग यायला चालू होतात वेगवेगळ्या प्रकारचे। मग सिगाटोका येईल, त्याच्यानंतर मग रस्ट येईल, काही ना काही तिथं डेव्हलप होतं आणि नंतर आपल्याला नुकसानीकडे आपल्याला पीक घेऊन जातं। आता दुसरा अजून तोटा काय आहे, जर अंतर कमी झालं तर वेन जी आहे ही खूप लांबते, इतकी लांबते की आपल्याला कंटाळा येतो। म्हणजे 2, 2.25, 2.5 महिन्यापर्यंत वेन होत राहते का तर लाईट त्याला कमी मिळाली आहे। त्यातल्या त्या ज्या रोपाला लाईट चांगली मिळाली ते पुढे येतं, त्यापेक्षा कमी मिळाली ते अजून मागं राहतं। असं करत 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 वरंगळ राहते आणि मग आपल्याला खोडवा घेणं कठीण जातं। का खोडवा घेणं कठीण जातं कारण एवढ्या दाटीमध्ये वेन परत काढणी। आता जर आपण 7x4 28 स्क्वेअर फीटला लावले तर काढणी बरोबर इतरांपेक्षा ह्या दिवशी लावलेल्या बागेपेक्षा आपण बरोबर 1 महिना 6 महिना मागे जातो आणि हा 1-6 महिना आपल्याला काय काय करतो की खोडवा धरण्यापासून अडचणीत निर्माण करतो। मग खोडवा इतका लेट होतो की मग आपल्याला कंटाळा येऊन जातो। म्हणून काही गोष्टी थोड्याशा, पण आता इकडल्या बाजूने आपण विचार केला तर रोपं जास्त लागलेत, अर्धा खोडवा ह्यातनं निघून जाईल असा आपण एक मनाला समाधानाचा दुसरा मुद्दा म्हणायचा। बेड किती उंच असावा आता जो त्याच्यावर सुरुवात करू। बेड जो आहे हा बेडला रुंदी महत्वाची आहे, ही रुंदी जी आहे ही 3 फुटाची असणं आवश्यक आहे। केळीच्या बाबतीत आता 7 फुटाचं अंतर आहे तरच हा 3-3.5 फुटाचा बेड बनतो, नाहीतर ही जर अंतर 6 फुटाचं असलं तर 3 फुटाचा बेड बनत नाही। का पाहिजे, आता ही जी लॅटरल टाकली ही झाडापासून किमान 7 ते 8 इंचाच्या बाजूला पाहिजे। ही 6 इंचाच्या आत अजिबात झाडाला ह्या खोडाला कधीही पाणी लागता कामा नाही, कारण हे जे खोड आहे कंद आहे आणि या कंदाला थेट पाणी जेव्हा लागतं त्यावेळेला त्याच्या ज्या कंदावर चार्ज असतो, एक अल्कलाइट चार्ज असतो, हा चार्ज निघून जातो पाण्याच्या संपर्कानं आणि तो निघून गेला की मुळी काम करत नाही। म्हणजे मुळांपासून जे अन्न घेण्याची प्रक्रिया जी अल्कलाइट चार्जवर चालते ती बंद पडते आणि मग डिस्ट्रॅक्शन येतं, वारंवार तो प्लांट अडकत वाढतो। आणि हे केव्हा शक्य आहे, जेव्हा बेड रुंद आहे तेव्हा। त्यामुळे बेड कसा पाहिजे, 3 फूट रुंद, उंची मात्र त्याची 9 ते 10 इंचाच्या वर नको। ह्या जमिनीत, ही पण काळी जमीन आहे म्हणून, हा आता काळी जमीन आहे म्हणून 9 इंच, अदरवाईज हलकी मुरमाट जमीन असेल तर तिथं तर 4 ते 6 इंच पाहिजे। बेड हा नाममात्र असू दे पण रुंदीला चांगला असू दे। आपण आता हा जो बेड केला हा बेड अंतराळी झाला, ह्याची उंची आताचे जर बघितले तर कॉमन तर 1.25 फुटाच्या घरात उंची आहे, समजते का बघा। आणि एवढी उंची ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला काय होतं की जेव्हा पाणी देतो, आता पाण्याचा थेंब एकाच ठिकाणी वर्षभर पडतो कारण ड्रिपर जागेवरच आहे, ड्रिपर काय जागा बदलत नाही।
आणि तिथे ज्या वेळेला पडतो त्यावेळेला त्याची खोली पाण्याची ही काही इंच खाली उतरलेली असते, जिथपर्यंत त्याला पोकळी मिळते, जिथपर्यंत हवा तिथनं बाहेर पडते तिथपर्यंत ती पोकळी धरतं. आणि त्याच्यात जर आपण हेवी मेटल दिले, हेवी मेटल म्हणजे जाड खतं, ज्याच्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, ही जी खतं आहेत ही जड आहेत, आणि ही जड खतं दिली तर ती थेट तळ गाठतात. आणि त्यांनी जर एकदा तळ गाठला तर मुळी राहते 6 इंचात आणि खत जातं 8 ते 10 इंचाच्या खाली. ते गेलं तर मग ती खतच आपल्याला वजन आणि शेवटचा अंतिम मॅच्युरिटी देत असतात, म्हणजे पक्वता देतात, ती मिळत नाही. म्हणून उंची पण जास्त नको आणि रुंदी मात्र चांगली असणं आवश्यक आहे. ही इथे एक बदल असणे अपेक्षित आहे. त्यामुळे बेड अशा पद्धतीने असावा. आता सरांनी बेड का उंच केला आम्हाला काही कळलं नाही. आम्हाला कल्पना नव्हती. अच्छा, कल्पना नव्हती. हा. नाही ट्रॅक्टर काय फुकट असतं. फुकट कुठलं हे कल्पना नव्हती बेडवर लावायचं म्हणून केलं आम्ही. हा, बेडवर लावल्यामुळे एक जमेची बाजू काय झाली की बेडवर लावणं, आणि आता बऱ्याच सकाळी एक बैठक झाली तर लोकांनी बऱ्यापैकी सांगितलं की 95% तर लोक अजून सरी चारी सपाटीवर लावतात. 90%च्या वर तर लावतात. अजून 5-10% बेड रुजलेला नाही का तर पडतात. आपल्याला समज आहे की बेडवरनं पडते. बरं, आतापर्यंत केळी उमळून किती जणांनी पडलेल्या बघितल्या? पडत केळी ही पिचकून पडते, उमळून कधीही पडत नाही. पण डोक्यात साधारण धारणा काय आहे? व्हिडिओ दाखव. बरोबर ना, केळी उमळून पडत नाही, केळी पिचकून पडते. आणि ही पिचकून पडणे त्याला आपण बेड लावू शकत नाही. हा? नाही, ते त्यांचे व्हिडिओ खूप आहेत त्यांच्याकडे. म्हणून त्यांना म्हणलं तुमचे व्हिडिओ दाखव. उमळून पडलेले. अच्छा, असं आहे. पिचकून पडलेले. तर आता बघा, पिचकून का पडते केळी? तर सकाळी आणि सायंकाळी ज्या वेळेला सकाळचं सूर्यप्रकाश या बुंद्यावर येणं अपेक्षित आहे. हे बुंद्यावर कधी येतो? ज्यावेळेला हे अंतर 35 स्क्वेअर फुटाच्या म्हणतं 7 फूट असतं, तेव्हा ह्या पानाची लांबी जी आहे, हे पानाची लांबी बरोबर 4.9 फुटापर्यंत सर्वाधिक आता भारतात मोजली गेली आहे. म्हणजे 4 फूट 9 इंच सर्वात जास्त आहे. त्याच्या पुढे पाण्याची लांबी मोजली गेलेली नाही. आणि त्यातलं 30% पाणी हे काम करत नाही. म्हणजे हा पुढचा शेंड्याचा भाग जो आहे, ह्याच्यात जे झायलोम आणि फ्लोएम म्हणजे मुळातून जे पाणी घेऊन येणाऱ्या वेन्स आहेत आणि अन्न घेऊन येणाऱ्या, ह्या 2 वेन्स पाणी म्हणजे खताचा आणि पाण्याचा पुरवठा करत 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 70% पर्यंत जातात. तिथून पुढे पाणीच पुढे जातं, अन्न जात नाही. का जात नाही? कारण जे मेटॅलिक फर्टिलायझर आहेत ते सगळे मागं चाचत येतात आणि तिथनं पुढे पाणी जातं. त्यामुळे त्याचा 30% भाग म्हणजे 1.5 फुटाचा भाग हा सावलीत राहिला तरी काही नुकसान होत नाही. मग जर 1.5 फूट त्याच्यातनं गेलं 5 फुटातनं तर 3.5 फूट शिल्लक राहतं. म्हणून काय केलं सायन्स काय म्हणतं की 2 रोपातलं अंतर 7 फूट पाहिजे. का तर 3.5 ह्याचं पान उन्हात येईल, 3.5 त्याचं पान उन्हात येईल आणि दोन्हीच्या दोन्ही 100% अन्न बनवतील. एकमेकाला त्रास होणार नाही. जसं आता हे सुरुवातीला बघा, आता तुम्ही सगळेजण निरीक्षण करायला पाहिजे. जुने वडीलधारी माणसं पण ह्यांनी निरीक्षण करा. जोपर्यंत पानाचा आकार लहान होता तोपर्यंत पान आडवं होतं. हे पान आडवं आहे. जसं जसं आकार मोठा होत गेला तसं पान उभं राहिलं. का उभं राहिलं? कारण त्याला ऊन मिळायचं बंद झालं. म्हणून ते उन्हाच्या शोधात काय केलं त्यानं? आपल्याला स्वतःला जागा मिळवायच्या नादात जिथं जिथं जागा मिळेल त्याला आता साईडला कुठंच मिळत नाही. जेव्हा कळलं त्यावेळी सगळीच पानं उभा केलीत. आता जर वरती बघितलं तर सगळी पानं उभा आहेत आणि उभा पानावरती फक्त दुपारचंच ऊन सर्वाईव्ह होतं आणि ते पण 10 ते 15% भागावर. त्यामुळे मग अन्न आपलं मोठं नुकसानीत जातं. त्यामुळे 2 गोष्टी नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. एक चांगलं अंतर 7x5 हे चांगलं अंतर मानलं जातंय, सर्वात चांगलं आहे. हे अंतर कुणी मिस करू नका. आता सरांनी खाली जोडवळ पद्धत लावली. बघ, आता जोडवळ पद्धत आपण मगाशी ज्या बैठकीला पण सांगितलं की जोडवळ पद्धत ही पूर्वी संशोधनामध्ये पुढारली. का तर त्यावेळेला पाण्याची खूप टंचाई असायची आणि लिमिटेड वॉटर सोर्स होते. त्यावेळेला 2 सऱ्यांना वेगळं पाणी देता यायचं नाही. म्हणून त्यावेळेला काय केलं गेलं, एक कॉमन सरीला पाणी देऊन 2 सऱ्या जगवायचा प्रयत्न केला गेला. त्यावेळेला जोडओळ पद्धत ही कोरडवाहू भागांसाठी प्रसिद्ध झाली. पण नंतर जसं इरिगेशन मध्ये डेव्हलपमेंट झालं आणि ठिबक आलं, आता ठिबकनं ऑलरेडी 80% पाणीच कमी केलं जे मोकळं पाणी द्यायचं होतं. त्यानंतर मग परत जोडओळ पद्धत करणं योग्य नाही, तर ती सरळ पद्धत करणं योग्य आहे. आता तिकडची केळी जर तुम्ही बघितली तर दोन्ही सऱ्या दोन्ही बाजूला झुकलेत आणि या दोन्ही सऱ्या दोन्ही बाजूला ज्या वेळेला झुकतात त्यावेळेला त्याचा बॅलन्स जातो. आता नशिबाचा भाग त्यातल्या त्यात बराच आहे. म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्याला सायंटिफिक रिझन सुद्धा असणं आवश्यक आहे, त्याला पुरावे असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून सरळ पद्धत करा, 7x5 न लावा. बेड प्रॉपर रचनेनं ज्याला झोपतो त्याला आपण बेड म्हणतो. रुंद असावा, उंच जास्त नसावा. ही बेड मधली बेसिक रचना लक्षात ठेवा. आणि आता जशी आता ही केळी ज्या वेळेला वेती आहे, आता ही वेळ जी आहे ही वेळ अजून चांगली आहे. केळी त्या वेळेपर्यंत लावा इकडच्यासाठी, कारण तुम्ही समशीतोष्ण पट्ट्यावर बरोबर आहात आणि तुम्ही समशीतोष्ण पट्ट्यावर असल्यामुळे तुमच्याकडे जे पूर्वेकडं येणारा थंड वारा आहे ते प्रचंड बोचरा असतं.
इतकं बोचरा असतं की तुमच्याकडली केळी 1% सुद्धा चिलिंग पासून वाचत नाही, कितीही प्रयत्न करा. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढंच केलं पाहिजे, जी त्यांची केळी आहे ती थंडीच्या आधी किमान 6 आठवडे विण संपली पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. थंडीच्या आधी किमान 6 आठवडे. 6 आठवडे ज्या ज्या केळीला पूर्ण होतात त्याला चिलिंगचा फारसा त्रास होत नाही. पण 4 आठवडे ते 9 आठवड्याच्या मध्ये जर केळी अडकली तर ते केळी त्या चिलिंग मधनं बाहेर पडत नाही. ती नंतर निम्म्या किमतीला सुद्धा विकली जात नाही, कारण चिलिंगवाली केळी कोण घेत नाही. म्हणून आम्ही सर्वांना विनंती करतो नेहमी की तुम्ही 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी केळी लावायचा प्रयत्न करू नका. तसंच 1 मे ते 5 जून इथे केळी लावायचा प्रयत्न करू नका. हे वर्षातले 2.5 महिने तुम्ही जर अवॉइड केले, 2.5-3 महिने जर अवॉइड केले तर मग वर्षभरात कधीही केळी लावा, तुम्हाला कधीही त्रास होत नाही. ना निसर्गाचा या एरियासाठी स्पेसिफिक, ना इथल्या भौतिक परिस्थितीचा तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. ठीक आहे. अजून तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, मग मी पुढचं सांगतो. बेडसाठी फक्त मधनं एक लेजर मारलं तरी बस होतंय का? म्हणजे असं- उत्तम आहे. हा, म्हणजे तसं नवीन लागवडीसाठी विचारायचं होतं. आता 7x5 ला बघा, जेव्हा 7x5 चा 3 फुटाचा बेड आपण करतो त्यावेळेला 3 फुटापासून 7 फुटापासून 7 फुटापर्यंत 7 फुट अंतर असतं. त्यातलं 3 फुटाचा बेड म्हणजे 2.25 फूट या बाजूला आहे, 2.25 फूट या बाजूला. आता 2.25 किती झालं? करेक्ट आहे. तर 3.5 जर 7 फुटातलं गेलं तर परत मध्ये 3.5 फुटाची गव्हाण पडली पाहिजे. कळते काय बघा? हे इंजिनिअरिंग आहे. साधे निम्मा बेड इकडे आला, निम्मा तिकडे इकडे आला तर 3.5 फुटाची गव्हाण पडेल का त्यानं? नुसती गव्हाण तुम्ही नुसती चराटी काढली तर 3.5 फुटाची गव्हाण नाही ना पडणार. हा, तर तुम्हाला किमान तेवढा एखादा छोटा पॉवर टिलर म्हणून तेवढी माती उचलून बाजूला टाकली पाहिजे. तर बरोबर 3.5 फुटात त्याला मोजायचं. 3.5 फूट जेव्हा मोजतो त्यावेळेला ते अजून अर्धा फूट आतच येत असते. हा, आणि जेव्हा बेड जो आहे तो तळाला बॉटम ज्यावेळेला आम्ही 4 फूट ठेवतो तेव्हा त्याचा टॉप 3.5 फुटाच्या आजूबाजूला येतो. लक्षात घ्या. डायरेक्ट असं काय पीटी सारखे तो उभा राहत नाही. कळतं? म्हणजे 2.5 फूट मधनं गव्हाण पाहिजे आणि राहिलेला सगळा बेड पाहिजे. हा, मग ते होतं पण कुठं? जर 75 HP सारखा मोठा ट्रॅक्टर आहे तर त्याच्या मागं पंखा लावतात. त्या पंख्याला मागे 2 कान लावतात. ते कान काय करतात? खालची माती उचलून वर आणतात आणि वरनं बेडवर टाकतात. मग मध्ये बरोबर 2.5 फुटाची गव्हाण तयार होते. त्याला तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट करावं लागेल. 2 नट होलं मारून त्याला एक पंखे 2 जोडून घेतले आहे त्याच फळाला तर ते परफेक्ट होतं. आणि पंखा पसरून घ्यायचा 2.5 फुटाला, मग होते. काय अडचण नाही. म्हणजे आता आपण नॉर्मल आपण जे लेजर मारतो, मोठं पत्रा मारतो, बरोबर. त्यानं कसं होतं 4-5 वेळा मारायला लागतंय. वन टाइम मध्ये मोठं लेजर आपलं मारलं तरी होतं. मोठं लेझर मारून त्याला ती अटॅचमेंट करावी लागेल साईडला पसरायचं. साडलीला पसरायसाठी, नाहीतर ती माती परत खाली येते. हा, आणि मग परत खाली आली की मग तुमचा बेडच एवढा मोठा होऊन जातो की मध्ये गव्हाण पण राहत नाही. मग तुम्हाला त्याचं चालता येत नाही. वर्षभराची जी कामं आहेत, फ्रूट केअर आहे, काढणी आहे, हे सुलभ राहत नाही. इतर म्हणजे मुळीसाठी काय त्रास त्याने काय फरक पडत नाही. आम्हाला आपल्याला चालायला व्यवस्थित राहावं म्हणून फक्त. चालाय व्यवस्थित आहे. दुसरी गोष्ट असते एरेशन, एअरचा जो फ्लो असतो बघा. आता कशी गंमत आहे की जेव्हा आम्ही दिवसभर पाणी देतो तेव्हा हे पाणी थेंबाथेंबानं खाली जात नाही. म्हणजे खाली जात नाही, हे तिरकं येत असतं. असं ज्यावेळी ते तिरकं येतं त्यावेळेला ते खाली डीप धरून तिरकं येतं का? तर मधल्या ह्या पोर्शनला तिथं हवा क्लॉट झालेली असते, ती वर्षभर कोरडी असते. ती हवा काय करत असते? वरनं पाणी पडलं की कॉम्प्रेस होते, आणि कॉम्प्रेस झाली की एका लिमिट पर्यंत कॉम्प्रेस होते. त्यानंतर थेंबाला डायरेक्ट बाजूला फेकून देते. आणि जेव्हा बाजूला फेकून देते त्यावेळी त्याचा ॲक्युम तयार होतो. एअर ॲक्युम म्हणतात त्याला. हा एअर ॲक्युम काय करतो? थेंबाला असा येऊ देतो आणि असा पसरत तिरका खाली जाऊ देते. त्यामुळे ते हवा खाली जाईल तशी पांगते आणि वर अशी येईल तसं त्याला टोक येतं. आणि म्हणून बेड कसा असा कोरडा राहतो, असा मध्ये कोरडा राहतो, गोल वरती टोकाळलेला आणि खाली पसरलेला. म्हणून पाणी जेव्हा असं थेंब पडला की तो पसरत तिरका बाजूला येतो. आणि जेव्हा बाजूला येतो त्यावेळेला पाणी ह्या साईडला खाली बॉटम मध्ये स्टोअर होतं. आणि जेव्हा ट्रीप बंद करतो त्यावेळेला जर इथं गव्हाण प्रॉपर नसेल तर गव्हाणमध्ये हवा प्रेशर देते आणि त्याच पाण्याला उचलून लिफ्ट करून बेडवर फेकते. म्हणून मग ड्रीप बंद केल्यानंतर 4 तासानं सगळं पाणी पसरलेलं दिसतं. ते काय करतं की ही हवा उचलते, त्या पाण्याला लिफ्ट करते आणि ॲक्युमने वर ढकलून देते. हा, चालणार नाही. 2.5 फूट किमान असायलाच पाहिजे. तरच हे पाण्याचं वर्षभराचं हे चक्र आहे हे चालू राहतं. आणि मग घात येते, वापसा प्रॉपर येतो, मुळी काम करते, हवा फ्री ऑक्सिजन पण मिळतो. हे सगळं काम व्यवस्थित चालतं. नाहीतर मग सपाटीवच लावली असती आपण. नुसतं वापशासाठी नुसती चर मारली तर चालेल का? नाही. मध्ये पण आहे ना तंत्रज्ञान. करेक्ट. पण काही गोष्टी आहेत ना त्याला पुरावे आहेत आणि त्याला हे बघा तंत्रज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टींचा मिलाप पाहिजे. आपल्या साध्या पिकांसाठी नाही असू दे, काय अडचण नाही. पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड
संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत।